अखेर भारतीय महिला संघानं इतिहास घडवला आणि विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. यावेळेला नवा विश्व चॅम्पियन जगाला मिळणार होता आणि आपला किंवा दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागणार होता. पण आपण दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत लोळवलं आणि नवा विश्व चॅम्पियन बनलो. क्रिकेटमधील महासत्ता म्हणून ओळखले जाणारे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत नव्हते. त्यामुळे नवा विश्व चॅम्पियन यावेळेला नक्की होता आणि तो मान आपणाला मिळाला. यासाठी या भारतीय महिला संघाचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वाट्याला पुन्हा एकदा हार्ट ब्रेक आला. दक्षिण आफ्रिका सातत्यानं अंतिम फेरीत हार्ट ब्रेक होताना दिसते. खरं तर आपल्याही वाट्याला 2013, 2017 साली अंतिम फेरीत आपण पराभूत झालो होतो. त्या वेदना अनेक जुन्या महिला खेळाडूंच्या हृदयात आजही असतील. त्या या विजयानं पुसल्या गेल्या असतील. खरं तर 1983 साली ज्यावेळेला कपिल देवच्या भारतीय संघानं विश्वचषक जिंकला, त्यावेळेला पुरुषांच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतीय क्रिकेटला एक वेगळ्या प्रकारची गती, वेगळ्या प्रकारची चालना आणि वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळाली. त्यानंतर 2011 साली धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने ज्याला पुन्हा एकदा विश्वकप जिंकला, त्यावेळेला निर्भयपणे खेळणाऱ्या पुरुष खेळाडूंची पिढीच्या पिढी समोर आली आणि वैयक्तिक विक्रमांपेक्षा सांघिक गोष्टीनं कुठलाही विजय सहज मिळवता येतो ही गोष्ट सिद्ध झाली. त्यानंतर भारतीय पुरुष संघ एक वेगळ्याच उंचीवरती पोहोचला. खरं तर ज्यावेळेला पूर्वी भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहोचायचे, त्यावेळेला त्यांनी केलेले प्रयत्न बऱ्याच वेळा सांघिक नसायचे किंवा वैयक्तिक गोष्टी घडायच्या. त्यामुळं डायना एदिलजी असू दे, अंजुम चोप्रा असू दे, झुलन गोस्वामी किंवा मिताली राज या जुन्या खेळाडूंची आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे सगळे खेळाडू यावेळेला मैदानावरती होते. त्यामुळे त्यांना आनंद साजरा करण्याची संधी या नवीन पिढीनं म्हणजे हरमनप्रीतच्या संघाने दिली. त्यामुळे त्यांचीही स्वप्न आता पूर्ण झाली असतील यात शंका नाही. खरं तर ह्या अंतिम फेरीमध्ये स्मृती रॉड्रिगस आणि हरमनप्रीत यांच्याकडून भल्या मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं. कारण अचानक संघात आलेली शेफाली वर्मा ही अंतिम सामन्यात काहीतरी वेगळं करून गेली. खरं तर आपली सलामीवीर रावळ ही जायबंदी झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या शेफालीला अचानक बोलवण्यात आलं. नॉकआउट सारख्या स्पर्धेत आणि तेही विश्वचषकाच्या स्पर्धेत अचानक संघात येऊन लय सापडणं खरं तर अवघड असतं. पण शेफालीनं केलेली कामगिरी ही नक्कीच चमत्कारिक आणि विस्मयकारक होती. कारण तिनं अंतिम सामन्यात अगदी नैसर्गिक खेळ करत 87 धावा केल्याच, परंतु हरमनप्रीतला काय वाटलं काय माहीत नाही, पण तिचा मास्टर स्ट्रोक ठरला आणि तिला गोलंदाजी देण्याची तिच्या मनात इच्छा झाली आणि ती नेमकी पार्ट टाइम गोलंदाज आहे किंवा कुठल्या प्रकारची गोलंदाजी करते हे समोरच्याही संघालाही कळत नव्हतं. पण तिनं घेतलेले 2 बळी हे महत्त्वाचे ठरले. कारण सामना 50% अशा दोलायमान अवस्थेमध्ये होता. परंतु अचानक तिच्या 2 बळीनं सामना आपल्या बाजूला हळूहळू झुकायला सुरुवात झाली. त्यामुळे शेफाली ही निव्वळ तडाखेबंद सलामीवीर म्हणूनच या सामन्यात खेळली नाही, तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनही तिनं एक वेगळ्या प्रकारची आपली छाप सोडली. खरं तर दीप्ती शर्मा हिचाही उल्लेख केल्याशिवाय हा व्हिडिओ पूर्ण होणं शक्य नाही. कारण सातत्यानं या डावखुऱ्या फलंदाजानं आणि ऑफस्पिन गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं आपली छाप भारतीय संघात अशा प्रकारे सोडलेली आहे. त्यामुळं तिला पूर्ण मालिकेमध्ये अतिशय उत्तम कामगिरीचा किताब मिळाला आणि त्यामुळेच तिची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. शेफालीला अर्थातच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. खरं तर एकंदरीत विचार केला तर जोपर्यंत दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा ही मैदानावर होती, शतकी खेळी तिनं सेमीफायनलमध्येही केली होती आणि फायनलमध्येही ती आपली डोकेडोकी ठरत होती. जी अपेक्षा होती त्याप्रमाणे तिनं आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सामना अगदी 35व्या षटकाच्या पुढेपर्यंत अगदी दक्षिण आफ्रिकेनं 50-50% अशाच प्रकारे ठेवला होता. पण ज्यावेळेला लॉराचा झेल घेतला गेला, त्यावेळेला आपला एक हात विश्वचषकावरती गेला
आणि ज्यावेळेला हरमनप्रीतनं शेवटचा झेल पकडला त्यावेळेला आपल्या दोन्ही हातामध्ये विश्वचषक आला. खरं तर या विजयानं महिला क्रिकेटला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा, चालना मिळेल यात शंका नाही आणि या विजयानं अनेक तरुण मुली प्रेरणा घेतील आणि खेळाकडे वळतील यात शंका नाही. म्हणून हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळंच या ऐतिहासिक क्षणाबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. पुन्हा एकदा सर्व सांघिक प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.